पवननगर परिसरात अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे दूषित पाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विविध आजारांचा धोका निर्माण झालाय. जे कोणी नगरसेवक पण येत नाही, काहीच येत नाही आणि मुलांना खेळायला जागा नसते इथे. कंप्लेंट करून सुद्धा जे कर्मचारी आहेत ते सुद्धा येत नाही, फोन लावून सुद्धा येत नाही. मग इथे जे राहणारे आहेत रहिवासी त्यांनी काय करायचं? ड्रेनेजचं पाणी गेल्या 4 महिन्यापासून गल्लीमध्ये आता चौकात जमा होतं. या पाण्याचं खूप प्रदूषण होतं, वास येतो. या पाण्यामुळे खूप डास होता. हेच पाय घरात जातात. अक्षरशः जेवण सुद्धा जात नाही चौकातल्या रहिवाशांना. एवढं घाण आहे, पाण्याचा वास येतोय. गल्लीतल्या लोकांनी वारंवार ऑफिसांना, नगरसेवकांना कंप्लेंट केल्या, पण कुठला नगरसेवक, कुठला नगरपालिकेचा कर्मचारी, पाणी पुरवठा नगरपालिकेचा कोणताही कर्मचारी तर येत नाही, याच्याकडे लक्ष देत नाही. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. प्रतिनिधी नितीन चव्हाण, आपलं नाशिक.